होम स्कूलिंग ही कन्सेप्ट नेमकी काय? ही गव्हर्नमेंटचीच कन्सेप्ट आहे, सेंट्रल बोर्डाने काढलेली आहे. गेल्या 20-25 वर्षापासून आपल्याकडे ती राबवली जाते की जी मुलं स्पोर्ट्समध्ये बाहेर असतील किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतील की ज्या मुलांना रेग्युलर स्कूलिंगला जाणं जमत नाही, तर ती मुलं होम स्कूलिंगचा पर्याय युज करतात. म्हणजे रेग्युलर शाळेला नाही जायचं, पण होम स्कूलिंग करून NIOS म्हणजे नॅशनल इंडियन ओपन स्कूलच्या अंदर आपण फॉर्म भरून आपण अभ्यास करू शकतो. तिथे वर्षाच्या परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि तुम्हाला बोर्ड वेगळं राहतं, CBSE बोर्ड किंवा आपलं महाराष्ट्र बोर्ड आणि CBSE बोर्डापेक्षा तो बोर्ड वेगळा, पण तो सेंट्रल बोर्डाच्या अंडरच येतो. CBSEच्या अंडरच येतो, फक्त त्याचा सिलेबस हा वेगळा असतो कारण तो सेल्फ स्टडी वरती केला जातो, जास्त ओरिएंटेड असतो. त्यामुळे त्याचा सिलेबस ऍज कम्पेअर्ड टू स्टेट बोर्ड किंवा CBSEच्या तो थोडासा सॉफ्ट असतो, म्हणजे पटकन मुलांना सेल्फ लर्निंग करून समजू शकेल असा असतो. आणि गव्हर्नमेंटनी एवढं छान पद्धत त्याच्यामध्ये केलेली आहे की बाबा तुम्हाला सब्जेक्टचं रिस्ट्रिक्शन्स नाहीये, ऑप्शन्स भरपूर देतात आणि फक्त 5 सब्जेक्टवरती तुम्हाला अभ्यास करायचा असतो. ओके, त्यांचे 3 ग्रुप्स आहेत, 5वी ते 6वी पर्यंतचा एक ग्रुप आहे, 7वी 8वीचा एक ग्रुप आहे, 9वी 10वीचा एक ग्रुप आहे. ओके, त्या ग्रुप प्रमाणे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 5वी 8वी आणि 10वीला तुम्हाला परीक्षा द्यावी लागते, कंपल्सरी आहे. ओके, त्याचं सर्टिफिकेशन परीक्षा नाही, 6वी 7वीला परीक्षा नाहीये. ओके, आणि तुम्ही डायरेक्टली 10वीची परीक्षा देऊ शकता आणि त्याचं सुद्धा तुम्हाला सेंट्रल बोर्डाकडचंच NIOSच्या अंडर तुम्हाला सर्टिफिकेशन येतात, ती सगळीकडे व्हॅलिड आहे.